मेरा नाम जितेंद्र सुरेश पाठारे है। मैं आयुष फायर की तरफ से आपको ट्रेनिंग देने आया हूँ। हमारे यहाँ पे कौन से इक्विपमेंट लगे हुए हैं, कौन बताएगा? फायर एक्सटिंग्विशर कैसे ऑपरेट करना है? पी फॉर पुल द सेफ्टी पिन। हमने ये सेफ्टी पिन निकाला, ये सेफ्टी पिन निकाला। अभी देखो, अभी हमने निकाला, हम इसको कैसे उठाएंगे? ऐसे ही उठाएंगे। हमें किस तरह से फायर एक्सटिंग्विशर को पकड़ना है? हमें दबाना नहीं है, हमको ट्रिगर दबाना नहीं है, बराबर कि नहीं? जब तक हम क्या नहीं करते। दूसरा अल्फाबेट कौन सा है? ए फॉर एप्पल, ए फॉर एम। एम का मतलब निशाना लगाना। कहाँ पे निशाना लगाएंगे हम? आग के ज्वाला के ऊपर के नीचे। एम द बेस ऑफ फायर। बराबर, जब तक हम एम नहीं करते तब तक हम उसको ऊपर से नहीं दबा सकते। अगर दबा दिए तो क्या होगा? कहाँ है हमारा निशाना? नीचे, बराबर। कहीं पे भी निशाना जाएगा। इसके लिए वेस्ट ऑफ पाउडर नहीं होना चाहिए और हमें इस तरह से हमको एम करना है, बराबर कि नहीं? एम कैसे करेंगे? एम का बेस ऑफ फायर। आग कहाँ पे लगी है? आग कहाँ पे लगी है? यहाँ, बराबर कि नहीं? उनको क्या ओपन करो, आग यहाँ पे लगी है, बराबर कि नहीं? अभी आप देख सकते हो ये फायर हाइड्रेंट सिस्टम, जब बड़ी आग लगती है यानी हम कंट्रोल नहीं कर पा रहे हैं फायर एक्सटिंग्विशर से, तब हमें ये फायर हाइड्रेंट सिस्टम का इस्तेमाल करना है, बराबर कि नहीं? एम का बेस ऑफ फायर। ये जो हम ये फायर एक्सटिंग्विशर ऑपरेट करते हैं तब क्या होता है? हमें इसके अंदर प्रेशर है, बराबर कि नहीं? आपको दिख रहा है, सबको दिख रहा है प्रेशर कितना है? ग्रीन पे है, हमेशा ग्रीन पे ही रहना चाहिए। अगर आपको दिखाई देता है कि वो रेड पे चला गया तो ये कोई काम का नहीं है। प्रेशर अगर नहीं है तो इसके अंदर जो पाउडर है, ट्राई केमिकल पाउडर, वो क्या होगा? बाहर निकलेगा नहीं, खत्म नहीं होगा, बाहर निकलेगा नहीं, बराबर है कि नहीं? समझ गए सब लोग? ठीक है। एम द बेस ऑफ फायर। इस तरह से पकड़ेंगे, बराबर? इस तरह से हम पकड़ेंगे और फिर बाद में कौन सा अल्फाबेट है? थर्ड अल्फाबेट। हमें कितनी दूरी से पकड़ना है? कम से कम 4 से 5 फुट हमें लंबा रहना है, तब जाके हम उसको प्रेशर। अभी हवा का दिशा भी देखना चाहिए। अभी अंदर है, बाहर है, तो क्या है? कहीं से भी हवा आ सकती है। यानी हवा को हमको क्या दिखाना है? पीठ दिखाना है, यानी पीछे से हवा। अगर सामने से हवा आती है तो मैं पाउडर अगर ये करूँगा तो मेरे मुंह पे आ जाएगा। इसके लिए हवा का दिशा देखना जरूरी है। एम द बेस ऑफ फायर, यानी फूल को लगी हुई आग को हम निशाना लगाएंगे और एक के बाद क्या है? एस फॉर स्क्वीज द लीवर। लीवर को हम क्या करेंगे? प्रेस करेंगे और दबाने के बाद स्क्वीज द लीवर आउट विद होस पाइप साइड बाय साइड। फोर्थ अल्फाबेट क्या है? स्वीप होस पाइप साइड बाय साइड। ठीक है, सबको समझ में है? अगर आग लगाना है तो हम बाहर लगा सकते हैं और आग को बुझा सकते हैं, इसको ऑपरेट कर सकते हैं। ठीक है, और उसके बाद में हम लोग आगे बढ़ सकते हैं। ठीक है, इसको पिन को लगा दो। कौन लगाएगा? होल को मैच करो और पिन को अंदर डाल दो। ठीक है, हम अगला सेक्शन देखेंगे। ठीक है, या इकडे सर्वांनी फक्त आग में टाकून द्या त्या बरोबर पिन मध्ये, नहीं तो एकदा ते कोणी प्रेस केला ना वन टाइम, अगर इसे कोई भी ट्रिगर दबा देता है तो वन टाइम यूज है। एक बार कार्टेज टूट गया तो उसका प्रेशर निकल जाता है धीरे धीरे और पाउडर अगर निकलो या ना निकलो, ये क्या होगा? एम्प्टी, प्रेशर खत्म हो जाएगा, पाउडर अंदर ही रहेगा, हम उसका इस्तेमाल नहीं कर पाएंगे। करना है तो एक ही टाइम पे करना है। एक बार हमने प्रेस कर दिया, खत्म हो जाएगा। उसको हमको आग लगा के उसको हम लोग बुझा सकते। ठीक है, समझ गए सब लोग? ठीक है, इसको बाद में नंतर ती पिन आहे ना, ह्याच्यामध्ये पिन आहे, होल आहे, तो लॉक करून टाका म्हणजे कोणी खेचणार नाही।
ठीक है, अभी हम लोग क्या देखेंगे और क्या है हमारे पास, कौन बताएगा और क्या है हमारे पास? हाँ, ये हमारे फायर एक्सटिंग्विशर के बारे में हो गया। हम लोग अगर छोटी मोटी आग लगती है तो हम लोग फायर एक्सटिंग्विशर से बुझाएंगे। मगर अगर पहला सेक्शन क्या है हमारा, हमारे पास क्या लगा हुआ है, कौन बताएगा? आहे का दाखवा, माईक कुठे बोला तुम, आपल्याकडे काय काय आहे? स्प्रिंकलर लागलेत, अजून स्प्रिंकलर लागलेत, अजून काय आहे जेणेकरून आपल्याला माहिती पडेल की स्मोक डिटेक्टर, बरोबर? हे स्मोक डिटेक्टर जे आहेत ते जेव्हा धूर जातो तेव्हा डिटेक्ट होतो। आता तुम्हाला स्मोक डिटेक्टर वर्किंग मध्ये आहे कसं कळते? काय होत आहे? अलार्म नाही वाजत, ब्लिंकिंग होते। काय होतंय? ब्लिंकिंग होते। ब्लिंकिंग होते म्हणजे इट इज रेडी टू ऍक्टिव्हेट व्हेन स्मोक गो इनसाइड। सेन्सर आहे त्याच्या आतमध्ये, त्या सेन्सर मध्ये धूर गेला तर काय होणार? ऍक्टिव्हेट होणार आणि काय वाजणार? कुठे अलार्म? वेअर इज अलार्म? कुठे आहे तो? बघा दिसतोय तो हुटर लागलेला आहे, तो वाजणार काय? जेव्हा ह्याच्या आतमध्ये स्मोक गेल्यावर, बरोबर की नाही? असे किती स्मोक डिटेक्टर लागलेले आहेत? बरोबर की नाही? सगळ्याकडे लागलेले। त्याच्या आतमध्ये जर धूर गेला तर काय होणार? डिटेक्ट होणार। आणि आपल्याकडे काय आहे? हे काय आहे? ह्याला काय बोलतात? याचं नाव काय? इट इज अन ऍड्रेसेबल पॅनल। ज्या ज्या ठिकाणी एमसीपी लागलेत, स्मोक डिटेक्टर लागलेले आहेत, त्याला नावं दिलेली आहेत। कुठला हा सेक्शन आहे? हा एरिया कुठला आहे? लिफ्टच्या एरिया समोर हा स्मोक डिटेक्टर लागलेला आहे। जेव्हा हा धूर त्याच्या आतमध्ये जाणार तेव्हा हा शो इकडे होणार, बरोबर की नाही? या इकडे फायर लिहिलेला आहे। ही जेव्हा रेड लाईट चालू होईल तेव्हा स्मोक डिटेक्टर या एमसीपी ऍक्टिव्हेट झालं आहे असं समजायचं आहे, बरोबर की नाही? त्याच्यानंतर बजर म्यूट आहे। आपण जेव्हा म्यूट बजर दाबतो तेव्हा म्यूट बजर होतं। सायलेन्स रिसाउंड, आपण जेव्हा स्मोक डिटेक्टर कुठेही आपल्या जागेमध्ये प्रिमाइसेस मध्ये कुठेतरी ऍक्टिव्हेट झालं असेल तर त्याचं लोकेशन, त्याचं नाव, डिव्हाइसचं नाव जे काय आहे ते या इकडे येणार, हे ऍड्रेसेबल पॅनल वर येणार। म्हणजे ही इकडे जी व्यक्ती बसली आहे ती लगेच रेस्पॉन्ड करणार। आपल्याकडे काय आहे? कुठलं सिस्टम आहे की नाही? पीए सिस्टम आहे, पब्लिक अनाउन्समेंट। ती अनाउन्समेंट आपण करू शकतो अशाच्या ठिकाणी स्मोक डिटेक्टर ऍक्टिव्हेट झाला आहे, तरी कृपया जो जवळ आहे त्यांनी त्या ठिकाणी जावे आणि त्या ठिकाणी फायर एक्सटिंग्विशरचा, अगर आग लागली असेल तर फायर एक्सटिंग्विशरचा वापर करून ती आग विझवायची आहे। तोपर्यंत आपण तो ऍड्रेस सांगितल्यानंतर आपण त्याला म्यूट करू शकतो। काय करू शकतो? सायलेन्स रिसाउंड। काय लिहिलंय इकडे? सायलेन्स रिसाउंड। म्हणजे काय होणार? पॅनिक होणार नाही कोणी। लगेच आपण काय करतो? काय करतो? आपण सायलेन्स करतो। आवाज वाजणार, वाजल्यानंतर काय सगळे हे होणार, काय झालं काय नाही। तर त्या टायमाला आपल्याला काय करायचंय? प्लीज डू नॉट पॅनिक, आहे की नाही? आपल्याला ते लोकेशन सांगायचं, अशा ठिकाणी आपली टीम त्या ठिकाणी पोहोचायचं आहे आणि त्या ठिकाणी काय झालंय ऍक्च्युअली, धूर कसला आहे। बऱ्याच ठिकाणाचा धूर असतो, लक्षात घ्या सर्वांनी। इकडे सिगरेटचा धूर असतो, कोण काम करताना पण तो धूर उडतो। स्मोक कुठल्याही प्रकारचा आहे, काम कार्पेंटर वर्क असेल तेव्हा पण तो स्मोक वरती जातो। त्या टायमाला तो धूर गेला की तो सेन्स करणार आणि मग ती ब्लिंकिंग लाईट जी आहे ती स्तब्ध राहणार, तशीच रेड लाईट दोन्ही साईडनी। आणि सायरन वाजणार। सायरन वाजल्यानंतर आपल्याला ऍड्रेस बघायचा आहे। ऍड्रेस बघितल्यानंतर सायलेन्स रिसाउंड करायचं आहे। म्यूट बजर, इकडचा आवाज बंद होणार, बाहेरचा आवाज सायलेन्स रिसाउंड बंद होणार। आणि त्याच्यानंतर आपल्याला पीए सिस्टमनी आपल्याला अनाउन्स करायचं आहे, सर्वांना सांगायचं आहे, कोणी काळजी करू नका, आम्ही आहोत, आम्ही त्या ठिकाणी जात आहोत। या सगळ्या गोष्टी आपण तिकडे सांगून आपल्या टीमला निरोप द्यायचा आहे, बरोबर की नाही? हा काय पीए सिस्टम ना आपलं? हॅलो हॅलो हॅलो
हॅलो माईक चेक 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 1 to 4. हा कुठे जो सिस्टम जो लागलेले असेल, स्पीकर जे लागलेले असेल आपले, त्या ठिकाणी तो आवाज जाणार. आपल्याला किती करायचं त्याच्यावर डिपेंड आहे. ठीक आहे. आता आपल्याला दुसरं काय आहे आपल्याकडे लावलेलं आहे. ठीक आहे. आपल्याला दुसरं काय सिस्टम आपल्याकडे आहे, दुसरी काय सिस्टम आपल्याकडे आहे. स्मोक डिटेक्टर झालं. आता स्प्रिंकलर. आता स्प्रिंकलर बद्दल माहिती देतोय तुम्हाला. स्प्रिंकलर काय आहे तिकडे, कुठे लागलेले आहेत. बरं, स्प्रिंकलर काय आहे. हायड्रंट सिस्टम. आपलं ते ओपन करा. हायड्रंट सिस्टमला आपलं कनेक्टेड आहे. बरोबर आहे. त्याच्यामध्ये आपले किती केजी आहे, प्रेशर किती केजी आहे, 5 kg 7 kg किती केजी आहे, कमीत कमी 5 kg आपला प्रेशर स्प्रिंकलर मध्ये असतो जेव्हा आग लागते. बरोबर की नाही. ती आगेचा ज्वाला त्या स्प्रिंकलर पर्यंत पोहोचेल, हीट तयार होईल आणि ती हीट किती असेल, 68 डिग्री टेम्परेचर क्रॉस झाल्यानंतर तो स्प्रिंकलर ब्लास्ट होणार. तो ती रेड कलरची ट्यूब दिसते, ती ट्यूब ब्रेक होणार. अशी पण तुम्ही ब्रेक केली तरी त्याच्यातनं पाणी येणार, लक्षात घ्या. बरोबर की नाही. हा, तर ती बंद झालं, ती आपल्याला 68 डिग्री टेम्परेचर हीट क्रॉस झाल्यावर तो स्प्रिंकलर ब्लास्ट होणार आणि सराउंडिंग एरिया मध्ये पाण्याचा वर्षाव होणार. बरोबर की नाही. जसं आपलं शॉवर आहे तसा तो स्प्रिंकलर आहे. पण स्प्रिंकलर आणि शॉवर मध्ये प्रेशरचा डिफरन्स आहे. हा किती 5 kgचा भरकन एकदम असा आवाज करून तो या जवळच्या पाचचा जेवढा एरिया आहे तो पाणी पाणी करणार. बरोबर की नाही. आपल्याला मेन वॉल माहिती पाहिजे. मेन वॉल कुठे आहे बघा, इकडे येऊन बघा सर्वांनी. हा मेन वॉल, हा फायर हायड्रंट साठी वॉल आहे. हा स्प्रिंकलर आपला ह्याच्यासाठी होजरील साठी आहे. हा शटअप नोझल आहे. ही त्याच्या पुढची गोष्ट आहे. बरोबर की नाही. हा जो स्प्रिंकलर जो आहे तो ह्याला कनेक्टेड आहे. बरोबर की नाही. हा वॉल जो आपला मेन जो आहे तो वॉल आपण एकदा पाणी स्टार्ट झालं ते बंद होणार नाही जोपर्यंत आपण वॉल बंद करत नाही. कारण की आग विझल्यानंतर आपल्याला पाणी पाणी करून ठेवायचं नाही. तर आपल्याला मेन हे माहिती पाहिजे, आपल्याला हा जो वॉल आहे हा वॉल आपल्याला बंद करायचा असतो. बरोबर की नाही. हा बंदच आहे. जेव्हा असा करू तेव्हा तो चालू होणार, असं करू तर चालू होणार. बरोबर की नाही. ठीक आहे. समजलं सर्वांना. स्प्रिंकलर बद्दल माहिती कळाली. आता आपण स्प्रिंकलर नंतर आपल्या समोर काय आहे कोण सांगणार. आपण इकडे कशासाठी आलो आहोत, कुठला डेमो घेण्यासाठी आलो आहोत. फायर, आग. आग क्या है, आग फायर एक ट्रायंगल आहे. काय आहे, ट्रायंगल म्हणजे त्रिकोण. आग एक त्रिकोण आहे. 3 गोष्टी आहेत ज्या एकत्र येतात तेव्हा आग लागते. त्या 3 गोष्टी कुठल्या आहेत कोण सांगेल. हीट, ऑक्सिजन आणि फ्यूल. या 3 गोष्टी आहेत ज्या एकत्र येतात तेव्हा आग लागते. हीट, ऑक्सीजन और फ्यूल, ये 3 चीजें हैं जो एक साथ आती है तब आग लगती है. और 3 चीजों में से हम एक को हटाते हैं तो आग बुझ जाती है. हीट को हटाने के लिए हम लोग क्या करेंगे, कौन बताएगा. हीट यानी गर्मी, अगर उनको हटाना है तो हम क्या करेंगे, कूलिंग करेंगे. क्या करेंगे, कूलिंग करेंगे. अगर साधारण आग है तो हम पानी से उसको बुझा सकते. साधारण आग कब होती है, लकड़े को लगी हुई आग, कपड़े को लगी हुई आग, भुट्टे को लगी हुई आग, ये हमारी साधारण आग है. ये साधारण आग अगर हमको बुझाना है तो हम पानी से भी बुझा सकते हैं. एक क्लास ऑफ फायर बोलते हैं इसको. उसके बाद में बी क्लास ऑफ फायर यानी लिक्विड फायर, पेट्रोल, डीजल, केरोसिन को लगी हुई आग. इसको हम कैसे बुझाएंगे. हमारे पास क्या है, क्या है ये, क्या बोलते हैं इसको, फायर एक्सटिंग्विशर. जिसको बुझाते, जो आग को बुझाता है वो फायर एक्सटिंग्विशर हमारे पास है. उसके यहाँ पे लिखा हुआ है ये ए क्लास के लिए, बी क्लास के लिए और सी क्लास के लिए और ई क्लास के लिए हमारा ये फायर एक्सटिंग्विशर है. बराबर कि नहीं. तो बी क्लास यानी पेट्रोल, डीजल, केरोसिन को लगी हुई आग. इसको हम लोग कैसे बुझा सकते हैं,
ये हमारा फायर एक्सटिंग्विशर से हम लोग उसको बुझा सकते हैं। तो क्या होता है, हीट, ऑक्सीजन या फ्यूल, ये तीन चीजों में से क्या होता है, ये ब्लैंकेटिंग करता है। इसमें से जो पाउडर निकलती है वो क्या करती है, ब्लैंकेटिंग करती है। यानी ऑक्सीजन को हटाने के लिए हम लोग क्या करेंगे, या ना यूं दिया, ऑक्सीजन को हटाने के लिए हम लोग क्या करेंगे, ब्लैंकेटिंग करेंगे। क्या करेंगे, ब्लैंकेटिंग करेंगे। आग को कैसे बुझाएंगे, ब्लैंकेट डाल के या पाउडर की चादर डाल के हम उसको क्या करेंगे, आग को बुझाएंगे, बराबर। यानी ऑक्सीजन को कट करने के लिए हम ब्लैंकेटिंग करेंगे और हीट को हटाने के लिए हम लोग क्या करेंगे, कूलिंग करेंगे, यानी ठंडा करेंगे, यानी पानी से हम लोग आग को बुझाएंगे। सी क्लास यानी गैस की आग। गैस की आग लगती है तो हम लोग क्या करेंगे, गैस क्या है, हीट, ऑक्सीजन या फ्यूल, क्या है, लकड़ा, कपड़ा, भुट्टा क्या है, पेट्रोल, डीजल, केरोसिन क्या है, हीट, ऑक्सीजन या फ्यूल क्या है, फ्यूल है। ये सारी चीजें फ्यूल है। ये क्लास में, बी क्लास में और सी क्लास में बंधे हुए, बराबर। कि उसको बुझाने के लिए हम लोग क्या करेंगे, फ्यूल को हटाने के लिए हम लोग क्या करेंगे, फ्यूल को हटाने के लिए हम लोग क्या करेंगे, अगर गैस की आग लगती है तो हम क्या करेंगे, हमारे पास ये जो फायर एक्सटिंग्विशर है कितना केजी का है, पढ़ के बताओ कितने केजी का है, यहाँ पे लिखा हुआ है देखो, हाउ मच, 6 केजी, 6 केजी का ये पाउडर है। और गैस कितने केजी का है, कितना केजी होता है। तो उसके लिए हम लोग क्या करेंगे, फ्यूल को हटाने के लिए हम लोग क्या करेंगे, उसका मेन वॉल सप्लाई बंद करेंगे, ताकि सप्लाई बंद करने के बाद क्या होगा, जितनी आग, जितना गैस फैला हुआ है उसको हम लोग ये फायर एक्सटिंग्विशर से हम लोग आग को बुझाएंगे, बराबर। तो ये जो फायर एक्सटिंग्विशर है उसके पहले इस्तेमाल करने से पहले हम लोग मेन सप्लाई अगर बंद करते हैं, मेन वॉल बंद करते हैं, तो हम आग को रोक सकते हैं, उसको फाइट कर सकते हैं, बराबर कि नहीं। उसके बाद भी डी क्लास मेटल फायर होता है, धातु को लगी हुई आग जो बड़े कंपनियों में लगती है, बराबर कि नहीं, उसको ड्राई केमिकल पाउडर से हम लोग बुझा सकते हैं। और फिर बाद में इलेक्ट्रिसिटी फायर होता है, ई क्लास यानी इलेक्ट्रिसिटी फायर। ज्यादा करके क्या होता है, लोड आ गया किसी केबल पे तो केबल जल जाती है, शॉर्ट सर्किट होता है, सप्लाई लूज हुआ रहेगा, कनेक्शन लूज हुआ रहेगा, स्विच जब ये होते हैं, बराबर कि नहीं, उसमें से हम लोग जब स्विच ऑन करते हैं तो क्या निकलता है, चिंगारी निकलती है, यानी कहीं तो करंट लूज है, टाइट नहीं, स्क्रू टाइट नहीं है उसमें से, बराबर कि नहीं, वायर ढीला हुआ रहेगा। तो उस वक्त हमें क्या करना चाहिए, स्विच उसी वक्त बदलना चाहिए, ना है तो फिर आगे बंद बंद करके क्या होता है, फेज न्यूट्रल एक साथ होती है और तब क्या होता है, शॉर्ट सर्किट होता है और आग लगती है। तो उसके लिए इतना वेट करने की जरूरत नहीं है। अगर हमारे यहाँ पे एमसीबी, आरसीबी जो लगा हुआ है तो आरसीबी क्या करता है, डायरेक्ट ट्रिप मार देता है, तो वहीं पे सप्लाई बंद हो जाता है और फिर हम लोग उसको चेंज कर सकते हैं। फिर भी बाई चांस इलेक्ट्रॉनिक सिस्टम है, कभी चालू होता है कभी बंद होता है, ये सारी चीजें होती है, तो उस वक्त जब आग लगती है तब हम लोग इसको क्या करेंगे, मेन सप्लाई, हमारा जो मेन सप्लाई हमें मालूम होना चाहिए, हर एक स्टाफ को मालूम होना चाहिए कि यहां से जो इलेक्ट्रिक सप्लाई जा चुका है तो इसको मेन सप्लाई कहां से हम लोग बंद कर सकते हैं, ये मालूम होना जरूरी है, हर एक को जरूरी है। क्योंकि अगर मैं देखता हूं वहां पे, मैं आग के सामने हूं और आग को अगर मुझे रोकना है, सप्लाई रोकना है, तो उसको स्विच मुझे मालूम होना चाहिए और मैं तुरंत स्विच बंद करता हूं तो क्या हो गया, वहीं पे आगे सप्लाई जाएगा नहीं और फिर हम ये फायर एक्सटिंग्विशर से आग को बुझा सकते हैं। यानी इलेक्ट्रिसिटी फायर को बुझाना, फ्यूल को पहले हमें रोकना होगा, तो फ्यूल को हम रोकेंगे, उसके बाद में हम फायर एक्सटिंग्विशर से लड़ सकते हैं और उससे आग को बुझा सकते हैं। आपको मालूम है ये फायर एक्सटिंग्विशर कैसे ऑपरेट होता है, कैसे ऑपरेट होता है, कौन सा मेथड है, कौन बताएगा, हाँ बराबर, पास मेथड है, PASS, ये PASS यानी पुल द सेफ्टी पिन। हमें लेकिन सील को तोड़ना, कहीं कहीं क्या होता है कि हमको सील को तोड़ना आता नहीं है, बराबर कि नहीं, कैसे तोड़ना है,
ये इस तरह से आराम से हमारा ये पहले सील को तोड़ना होगा, उसके बाद में ही हम P फॉर पुल द सेफ्टी पिन, क्या होगा, हमें सेफ्टी पिन को निकालना होगा। इस तरह से हम सेफ्टी पिन को निकालेंगे, बराबर है। और कौन सा पिन है, येलो। ये अगर येलो नहीं निकल जाए तो हम प्रेस नहीं कर पाएंगे, बराबर कि नहीं। आप देख सकते हो ये हमारा फायर एक्सटिंग्विशर, इसमें प्रेशर गेज है, प्रेशर गेज है ना, बराबर कि नहीं। ये प्रेशर गेज, ये प्रेशर गेज क्या, आता ते स्मोक करतील, सायरन वाजेल, बरोबर की नाही। आता त्याच्या पुढे आपल्याकडे काय आहे, आपल्याकडे बरेच सुविधा आहेत, काय आहे, होज, होज पाईप, पाईप याच्यात नाही आहेत, हा होज रील बोलतात त्याला, होज रील। आणि तो दुसरा आहे तो जो याला कनेक्ट होतो तो, हा बघा हे इकडे आहे, या इकडे मागे आहे बघा, हा इकडे, याला काय बोलतात, कोण सांगेल, माईक कुठे, माईक कोणाकडे, हा फायर होज बॉक्स आहे, लिहिलंय इकडे बघा फायर, पण हा जो रेड कलरचा आहे तो फायर होज बॉक्स आहे, काय आहे, फायर होज बॉक्स। जेव्हा मोठी आग लागते तेव्हा आपल्याला ह्याचा उपयोग करायचा असतो, सगळे सिस्टम दिलेले आहेत आपल्याकडे। ह्याच्या आतमध्ये काय आहे, ह्याच्या आतमध्ये काय, दोन कॅनव्हास होज पाईप आहेत, काय आहेत, दोन कॅनव्हास होज पाईप आहेत, बरोबर। अजून काय आहे त्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये नोझल ब्रांच पाईप आहे, काय, ब्रांच पाईप, बरोबर। उघडा उघडा। आणि ह्याच्यामध्ये काय आहे, त्याच्या आधी सोपं काय आहे आपल्याला, हा बघा, हे सोपं आहे, साधारण आग विझवण्यासाठी ही सोपी गोष्ट आहे आपल्याकडे। जर पावडर संपली तर आपण याचा उपयोग करू शकतो जेव्हा साधारण आग लागली असेल तर। ह्याला काय बोलतात, ह्याला काय बोलतात, होज रील। आणि हे शटअप नोझल, हा ऑन जेव्हा करतो तर ह्याच्यामधनं पाणी येणार, बरोबर की नाही। म्हणजे आपण रेडी राहू शकतो। लक्षात घ्या सर्वांनी, आपण ऍक्टिव्ह राहायला पाहिजे। समोर आग लागली, आपल्याला माहिती आहे आपल्याला विझवायचं आहे, तर आपल्याला ह्या गोष्टीचा वापर करायचा आहे, बरोबर की नाही। सोपी गोष्ट आहे की नाही। हा वॉल खाली घेऊ शकतो, बरोबर। म्हणजे जेव्हा आपण वॉल ओपन करू तर लाईनिंग मधनं, हा आता दिसला तुम्हाला, पकडा लावा। आता लक्षात घ्या, हा इकडे बघून घ्या, फर्स्ट फायर झोन 1, लेटेस्ट फायर झोन 1 14:53, हा टायमिंग आहे, झोन 1 आहे, फायर 1 of 1 आहे ऍट 14:53 सेकंड मध्ये। झोन 1 डिवाइस ओपीटी, बरोबर, डिवाइस ओपीटी L1A007। आता हा आपण सायलेन्स रिसाउंड केलाय, पासवर्ड काय, 1234। आता हा सायलेन्स झालाय, बरोबर, आवाज बंद झालाय। आणि आता आपल्याला काय करायचंय, म्यूट करायचंय, बजर म्यूट, इकडचा आवाज बंद झाला, बरोबर। दिसतोय तुम्हाला लाल कलर म्हणजे फायर झालेला आहे, स्मोक डिटेक्टर ऍक्टिव्हेट झालाय, त्याचा नंबर आहे, बरोबर की नाही, फायर 1। आणि आपण रिसेट मारलं तरी आता रिसेट होणार नाही, होईल का, रिसेट करावं लागेल, रिसेट होईल का, जर धूर पर आरपार गेला असेल तर रिसेट होऊ शकतं, ओके। ऑलरेडी धूर गेलाय तुमचा, थोडक्यात धूर होता, नाही रिसेट केला आपण, रिसेट मार नाही येणार, ती रिसेट झालंय ते, हे पॉप आहे ना। कसं आहे, जेवढा धूर जाणार आणि कसं आहे, धूर तिथपर्यंत सायलेन्सला टच झाला, त्याच्यानंतर तो पास झाला तर तो काय होणार, त्याच्या आतमध्ये धूर नाहीये, म्हणजे ठीक आहे। इकडे लक्ष द्या, नंतर जेव्हा इन्सिडेंट होतो त्या टायमाला आपल्याला ऍक्टिव्ह राहणं महत्वाचं आहे, ठीक आहे। समजलं का ना, रिसेट केलंय, म्यूट बजर, सायलेन्स रिसाउंड, आवाज कमी होतो, जेव्हा होतो तेव्हा इकडे फायर 1 येतं, बरोबर की नाही। त्याच्यानंतर तो ऍड्रेस आला, बघितला, हे केलं तुम्ही, फोटो काढलात ना, त्याच्यामध्ये तो डिव्हाइसचा नाव येतो,
झोन 1 येतो, झोन पण येतो, सगळं जेवढा जो ऍड्रेस त्याचा दिलेला आहे तो आपल्याला एक डिस्प्ले करायला हवा. म्हणजे आपल्याला कळेल की बाबा हा ऍड्रेस इकडचा आहे, तो ऍड्रेस इकडचा आहे, तो ऍड्रेस इकडचा आहे. म्हणजे जिकडे जिकडे स्मोक डिटेक्टर लागलेले आहेत तो त्याचा ऍड्रेस हा आहे, म्हणजे आपल्याला कळणार. म्हणजे या इकडे आपण जर लावलं तर आपल्याला कळणार हा ही जागा. आपल्याला डिव्हाइसचं नाव काय आहे? नाही, डिव्हाइसचं नाव काय होतं? वाचा तो फोटो काढला असेल तर त्याच्यावर लिहिलंय ना डिव्हाइस. काय लिहिलेलं? झोन 1 आणि काय होतं? 53 होतं. हा 53 असा नंबर असतो. तो जो नंबर दिलेला आहे तो नंबर असतो. त्याच्यावर लिहिलेला आहे ना, तो एक डिव्हाइस नंबर लिहिलेला असतो. मग तो आपल्याला माहिती पाहिजे. अरे मग 51 म्हणजे हा 51 नंबर हा एलोकेट करायला हवा की आपल्याला नंतर शोधायला नको. आतमध्ये अजून असेल 51, 42, 43 कुठल्या सेक्शन मध्ये आहे तर आपल्याला हा माहिती पाहिजे की हा झोन 1 आहे. डिव्हाइस म्हणजे त्याचं नाव, त्या स्मोक डिटेक्टरचं नाव 51 आहे, बरोबर की नाही. तो नंतर आपण त्या ठिकाणी पोहोचणं महत्वाचं आहे. आणि ह्या गोष्टी सर्व आपल्या सिक्युरिटीला माहिती पाहिजे आणि त्यांनी या अधूनमधून ह्या गोष्टी ऍक्टिव्हेट करून आपल्याला खबरदारी करता आली पाहिजे, बरोबर की नाही. आपण कधी पण कुठे पण धूर लागला तर त्यांनी ते अनाउन्समेंट करावं आणि नंतर ते पुढे सांगावं. म्हणजे आपण काय असतो आठवड्यानी, 10 दिवसांनी, 15 दिवसांनी आपण स्वतः एक्सपेरिमेंट करून ह्या गोष्टी आपण करू शकतो. म्हणजे ज्या टायमाला होईल, घटना घडेल, त्या टायमाला आपण अलर्ट असू, ऍक्टिव्ह असू आणि आपण फायर एक्सटिंग्विश करू शकतो, बरोबर की नाही. कळलं तुम्हाला या सगळ्या गोष्टी? स्मोक डिटेक्ट एमसीबी ऍक्टिव्हेट केलेला, हा एमसीबी ऍक्टिव्हेट केला तरी आपल्याला ह्या ठिकाणी ऍड्रेस मध्ये कळेल. सेम आहे, ओटीपी येतो म्हणजे स्मोक डिटेक्टर आणि एमसीपी म्हणजे मॅन्युअल कॉल पॉइंट, बरोबर की नाही. फायर होणार, त्याच्यानंतर बजर म्यूट आपण इकडनं केलं, म्यूट बजर केलं तर इकडे लाईट पेटली समजायचं, इथला आवाज बंद झाला. सायलेन्स रिसाउंड मध्ये पूर्ण आवाज सायलेन्स रिसाउंडचा बंद होतो आणि सायलेन्स रिसाउंडच्या इकडे ती येल्लो लाईट जळते, बरोबर. ह्याच्यानंतर बजर म्यूट केला तर इकडची आवाज हे होते आणि सगळ्या लाईटी आपल्या पेटले. हा एमसीबी ब्रेक करून घ्या. आपण नंतर ऍड्रेसेबल पॅनल मध्ये आपण बघून घेऊ, बरोबर की नाही. या गोष्टी आहेत. बाकी सगळे फॉल्ट, सिस्टम फॉल्ट, साऊंडर फॉल्ट, सप्लाय फॉल्ट असेल तर या लाईटी पेटतील, बरोबर की नाही. आपल्याला जर एखादं बघायचं असेल, हा इव्हॅक्युएट जरी केला तरी काय आपला 1 2 3 4 ना 1 2 3 4 ओके ओके. आता हा काय करतो इव्हॅक्युएट. इव्हॅक्युएट म्हणजे काय? तुम्हाला सर्वांना बाहेर निघायचंय, इव्हॅक्युएशन करतो आपण. मॉक ड्रिल जेव्हा करतो तेव्हा इमर्जन्सी मध्ये कुठेतरी आग लागली तर हे सेमच आहे. आपल्याला सायलेन्स रिसाउंड आपण करतो, बरोबर. साऊंडर सायलेन्स झाला, बजर म्यूट, इकडचा आवाज आपल्याला बंद करायचा आहे, बजर म्यूट झाला, बरोबर की नाही. आणि नंतर सिस्टमला रिसेट केला, ठीक आहे. हे सोपं गोष्ट आहे. आपल्याला हे ऑपरेट करता आला पाहिजे. कोण आहे इकडे ऑपरेट करणार? कोण आहे? सिक्युरिटी. ते बघतायत का? तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे. आता बघा, लक्षात घ्या. आता हा फोटो काढून घ्या, फोटो काढून घ्या. आता बघा इकडे काय लिहिलंय, झोन 1. लक्षात घ्या, झोन 1 डिव्हाइस एमसीपी म्हणजे मॅन्युअल कॉल पॉइंट. स्टेअरकेस मध्ये आपला एमसीपी लावलेला असतो. ज्या ठिकाणी आपल्याला कळते या ठिकाणी काहीतरी गडबड आहे, सर्वांनी इकडे पोहोचायचं आहे, त्या टायमाला सिक्युरिटी अशी घोषणा देतो, एमसीपी L2A101 फर्स्ट फ्लोर पॅसेज एमसीपी ऍक्टिव्हेट झालेला आहे. तरी जे काय जवळ असतील तर त्यांनी तिकडे जावं आणि त्या ठिकाणी काय घटना घडली आहे ती बघून घ्यावी आणि आम्हाला कळवावं. म्हणजे जो इकडेचा व्यक्ती आहे तो सांगेल आणि हे करेल, बरोबर. आपल्याला सिस्टम सायलेन्स रिसाउंड करणार आपण आणि बजर म्यूट, आवाज इकडचा बंद झाला, बरोबर. फर्स्ट फ्लोर पॅसेज एमसीपी L2A10 हा डिव्हाइस नंबर आपल्याला कळला, बरोबर. आणि एक आपला फायरचं बुक असेल तर ते आपण फायर ह्याच्यामध्ये रजिस्टर मध्ये नोंद करून घ्यायची की अशी ह्या टायमाला अशी घटना घडली आणि त्या टायमाला आम्ही अलर्ट होतो आणि त्या ठिकाणी आम्ही तो डिॲक्टिव्हेट केला आणि परत रिसेट मारून आम्ही तो ऍड्रेसेबल पॅनल
सर्वांसाठी काय केलं, चालू ठेवला, बरोबर की नाही. हे नेहमी लक्षात घ्या, हा फायर लाईट जो असेल रेड कलरचा तो कधी चालू राहिला नसला पाहिजे, कारण की तो शॉर्ट आउट करून मोकळं करायचं. म्हणजे हा आपला वर्किंग सिस्टम मध्ये असला पाहिजे. ठीक आहे. अजून काय, अजून काय माहिती हवी आहे का? हे ओपन केलं तुम्ही, एक मिनिट, हा घ्या. माझ्या समोर माईक ठेवा. ह्याला काय बोलतात लक्षात घ्या. हा काय आहे, कॅनव्हास होस पाईप आहे. काय आहे, कॅनव्हास होस पाईप. जेव्हा मोठी आग लागते तेव्हा आपल्याला याप्रमाणे हा कॅनव्हास होस पाईप पकडायचा असतो. फिमेल कपलिंग बोलतात ज्याला मी पकडलंय, बरोबर. काय पकडलंय मी, फिमेल कपलिंग चे दोन्ही लग्स पकडले आहेत. आणि हा मागचा माणूस कोण आहे, या सिक्युरिटी आहे मागच्या मागे, मागे या, नाही त्यापेक्षा तिकडे या, या इकडे का, या. मी असा जर पकडणार, बरोबर की नाही. हॅलो, मागून घ्या, मागून पकडून घ्या, मागून खालून पकडून घ्या. हे तुम्ही पकडा, हे तुम्ही पकडा. आता तुम्ही हे पकडा, मी पकडतो. हे असं पकडा, जसं मी पकडलं तसं पकडा. हे पकडा, ते माझ्या हातात द्या. ज्याप्रमाणे मी पकडलंय त्याप्रमाणे तुम्हाला पकडायचं. मी असा होतो, मी कसा होतो, मी असा होतो या साईडला या, तसा नाही, उलटा पकडा. हा असं पकडा. ठीक आहे, लक्षात आलं तुम्हाला. हा बस 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 बस. हा फिमेल कपलिंग आहे. ज्यांनी पकडलाय तो हा फिमेल कपलिंग आहे. काय आहे, फिमेल कपलिंग. आणि तो काय आहे, तो तिकडे अटॅच होतो, बरोबर. सगळं सिस्टम आपल्याकडे आहे. फिमेल कपलिंग, मेल कपलिंग. हा पुढे घेऊन जावा आणि परत रिटर्न या. शेवटचं टोक घेऊन पुढे जा, असं या, इकडनं जावा आणि परत रिटर्न या. इकडे जावा, इकडे जावा आणि एक तसाच राऊंड मारून परत या, एम्प्टी करून या, बरोबर. ही सिस्टम आपल्याला इकडनं आहे. आपण इकडनं आतमध्ये पण जाऊ शकतो, पुढे पण जाऊ शकतो, परत रिटर्न या, पुन्हा या, या माझ्याकडे या, या मागे घ्या, ओढून घ्या, ओढून घ्या, ओढून घ्या, ओढून घ्या. सगळ्यात शेवटचं बटन आपल्याला पकडायचं आहे. लक्षात घ्या. इकडे हा बघा, हा फिमेल कपलिंग आहे. लक्षात घ्या. इकडे सर्वांनी इकडे बघा, हा फिमेल कपलिंग आहे. अशा प्रमाणे आपल्याला हाताने राईट हँडनी पकडायचं आहे. आणि आता हा पकडा, माझ्या समोर ठेवा. आणि हा काय, हे ब्रांच पाईप नोझल. याप्रमाणे आपल्याला ह्या ताकदीने हे पकडायचं आणि हे अटॅच करायचं आहे. कसं, असं, बरोबर. अटॅच झालं. आपल्याला ह्याला कसं बाहेर काढायचं आहे, दोन पायाच्या मध्ये. खाली घ्या, बरोबर. कळलं तुम्हाला. हा ब्रांच पाईप, हा फिमेल कपलिंग, दोन्ही लग्स आहेत. याप्रमाणे पकडायचं आहे, याप्रमाणे अटॅच करायचं आहे आणि याप्रमाणे आपल्याला काढायचं. आता जेव्हा आग लागते, मोठी आग लागली, आपण आतमध्ये गेलो, बरोबर की नाही. आपण कसं पकडणार, याप्रमाणे पकडलं. लेफ्ट हँड असाच असेल, ब्रांच पाईप पकडलेला. राईट हँड मी याच्या आतमध्ये घेणार आणि असा पकडणार. लेफ्ट हँड, लेफ्ट माझा पाय पुढे असेल आणि याप्रमाणे मी समोर उभा असेल, बरोबर की नाही. 7 kg 8 kgचा प्रेशर असेल. समोरनं वॉल ओपन करतील. कुठून, हा समोरचा वॉल कोणाला मी सांगणार, म्हणजे 2 माणसं 3 माणसं समोर असतील. इकडनं आपण काय लेफ्ट मारणार, राईट मारणार, आतमध्ये जाणार, बरोबर की नाही. तर याप्रमाणे आपल्याला उभा राहायचं आहे आणि आवाज द्यायचा आहे, आय एम रेडी, यू स्टार्ट अ वॉल. हा वॉल ओपन करायचा आणि हळूहळू ओपन करायचा, कारण की आपल्याला अजून त्या प्रेशरचा अंदाज नाहीये, बरोबर की नाही. जसं जसं आपण वॉल ओपन करू तसा तसा प्रेशर थोडा थोडा मध्ये येणार. पूर्ण वॉल ओपन केला तर जो 7 kg 8 kgचा जो प्रेशर असेल तो आपल्याला ओढून पण लावू शकतो. म्हणून जेवढी आपली कॅपॅसिटी आहे, तर माझी केवढी कॅपॅसिटी, माझी आहे, मी उभा राहिलोय, पण सर्व राहू शकत नाही. जेवढी राहणार तेवढी ह्याची आहे. मग ते आपलं होजरीला आहे. कुठला, दुसरं घ्या, चला हे ठेवा. तर दुसरा आपण काय घेऊ शकतो, आता महिला असतील तर एवढे बरेच जण महिला आहेत आपल्याकडे कामाला, बरोबर की नाही.
तर आपण काय करू शकतो, हे ओपन करा, ब्रांच पाईप ओपन करा. आपलं हे ह्याला काय बोलतात, रेड कलरचा जो काय होज रील ड्रम, काय आहे ड्रम, तो हा ते ओपन करा. हा ओपन करा. हा घ्या. सिक्युरिटी कुठे आहे, सिक्युरिटी कुठे आहे, या इकडे या. आपल्याला जर काय घटना घडली तर आपल्याला घेऊन धावायचं आहे, आतमध्ये जावा घेऊन. हा पुढे जा, हलवायचा नाही. हा हे घेऊन जावा. हा तुम्ही ड्रम हळूहळू हळूहळू आवाज द्या. हा जावा जावा. कुठे कुठपर्यंत जाते बघा. जावा जावा. ते 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 दुसरं ओपन नका करू. हा काढा. जाऊ दे जाऊ दे. आपला होजरी किती लांब आहे तुम्ही पाहू शकता. आणि त्या तिथपर्यंत आपल्या आतमध्ये कुठल्याही आतमध्ये आपले सेक्शन काय आहे, किती काय नाव आहे सेक्शनची, ओपीडी आहे. त्या सर्व ठिकाणी तो आपला हा किती मीटरचा आहे, 30 मीटरचा आहे. 30 मीटरचा आहे. हा गेला का कुठे, अरे भरपूर आहे. तो कुठपर्यंत पोहोचलाय, जायला ठाणा स्टेशनला. पाणी चालू नाही भरपूर पुढे गेला तो. ठीक आहे, लक्षात आलं. लक्षात. परत या इकडे. आपल्याला ट्राय करायचंय. आपल्याला जेव्हा हे करू ना तेव्हा पण करू. या लवकर इकडे सर्वांनी इकडे या. लक्षात घ्या बरोबर की नाही. अशा प्रमाणे आपल्याला हे होजरीलचा वापर आपण करू शकतो. ज्या ठिकाणी आग लागली असेल तर आपण हे पहिले होजरील ऑपरेट करू शकतो. फक्त लक्षात घ्या हा होजरीलचा वॉल जो आहे कुठल्या साईडला आहे, बरोबर की नाही. जर सरळ उभा असेल तर काय तो चालू आहे, बरोबर की. असा केला तर चालू होईल. तर आता मगाशी काढलं ना थोडं पाणी, जे लाईन मध्ये असेल ते पाणी चालू होणार, बरोबर की नाही. असा म्हणजे चालू. त्या ठिकाणी पण आपल्याला वॉल ओपन करायचं आहे. हा असा ओपन केला तर आपण लगेच प्रेशर येणार आणि प्रेशरनी आपण नंतर काय करू शकतो, आग विझू शकतो. बरोबर. हे होज रील आपल्याकडे कॅनव्हास होज पाईप, फायर हायड्रंट सिस्टम, सगळ्या सिस्टम लागलेल्या आहेत चांगल्या पद्धतशीरपणे एकदम अलगद. हा बंद करा ते नाही बंद. लाईनीमध्ये जे पाणी आहे ते फक्त ते खाली ड्रॉप होणार, बरोबर की नाही. लक्षात घ्या ह्या सर्व गोष्टी आपल्याकडे आहेत. फक्त जेव्हा घटना घडते त्या टायमाला आपल्याला खंबीर राहून त्याचा मुकाबला करता आलं पाहिजे, बरोबर की नाही. ही आपली एक टीम जी आहे, आपण जेवढे आहेत मॅनेजमेंट आहे, टीम आहे, त्या सर्वांनी मिळून ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. महिन्यातनं 15 दिवसांना ह्या ट्रेनिंग झाल्या पाहिजेत. म्हणजे आपल्या सिस्टम ओके आहेत, वर्किंग मध्ये आहेत. नाही तर ऐन घटनेच्या टायमाला त्या नादुरुस्त असतील अशा गोष्टी होऊ नये यासाठी आपल्याला सर्व गोष्टी चालू स्थितीमध्ये आहेत या माहिती पाहिजे. आपल्याला एकदा डेमो मिळाला, आपल्याला माहिती आहे स्मोक डिटेक्टर कसा ऍक्टिव्हेट होते, आपल्याला माहिती आहे स्प्रिंकलर कसं ऍक्टिव्हेट होते, आपल्याला माहिती आहे स्मोक डिटेक्टर MCP ऍक्टिव्हेट झाल्यानंतर आपल्याला ऍड्रेसेबल पॅनल मध्ये शो होतं, ते सर्व गोष्टी कळतात. तर ह्या सर्व गोष्टीच्या माहिती सर्वांना असली पाहिजे. आणि दर 15 दिवसांनी, दर महिन्यातने एकदा ती ट्रेनिंग घेतली तर आपल्या लक्षात राहील, बरोबर की नाही. नाही तर उद्या विसरून जाल. आपण जी नेहमी कामं करतो, कोणी करतं कामं करतो ते नेहमी कंटिन्यू करतो म्हणून आपल्या लक्षात राहतं. आपण पाहतो दुसऱ्यांची कामं नेहमी बघतो म्हणून आपल्या लक्षात राहतं, बरोबर की नाही. त्याच गोष्टी लक्षात राहण्यासाठी आपल्याला सराव करायला पाहिजे. सराव कराल तर होणार. आता सिक्युरिटी काय करतो, सराव नेहमीची जी कामं करतो ते त्याचा सराव त्यांना आहे, पण ह्याचा सराव कुणालाही नसतो. एखादा व्यक्ती आम्ही सिक्युरिटी आपला फायर डेमो आम्हाला द्यायला येतो, त्याच्यानंतर सगळं विसरून जातो, बरोबर की नाही. मला एक सांगा, हा जो पाईप काढला होता, हा आपण तो लेडीज पकडायचा नाही आता मी लेडीज होतो का, जेंट्स होता ना, कसं काय. हवा ज्याच्यामध्ये ताकद आहे त्यांनी पकडायची आहे. आता आपण हा पकडू शकतो, सगळे पकडू शकतात. माझं म्हणजे त्याच्यामध्ये ताकद कमी लागणार, त्याच्यामध्ये जास्त ताकद लागणार. जर तुमच्याकडे जेवढी ताकद आहे, कळलं का. बरं तुमचा प्रश्न मगाशी मी काय सांगितलं, त्यांनी ते पकडून ठेवले, बघ नाही.
मागाशी मी सांगितल्याप्रमाणे म्हणजे महिलांनी लगेच तुरंत काढून फटकन, करू शकता. मेजॉरिटी जास्त आहे महिलांची, म्हणजे फटकन होज रील काढला आणि फटकन गेला की तुम्ही आग विझू शकता. मग तुम्ही जवळ कोण आहे त्याच्यावर डिपेंड आहे, बरोबर की नाही. मोठी आग लागली तर ते आपण तयारी करू शकतो. हे होज बॉक्स आहे, कॅनव्हास होज पाईप लावू शकतो आणि आपण पुढे जाऊ शकतो. जेव्हा फायर ब्रिगेड स्वतः येते मोठी आग लागल्यावर, आपण तर सगळे नंतर आपण पेशंट हे ते आपण इव्हॅक्युएशन करतो. काय करतो? इव्हॅक्युएट करतो, सर्वजणांना बाहेर काढतो. म्हणजे पहिला जीव काय करायचा आहे? जीव वाचवायचा असतो. तर जीव कसा वाचवतो आपण? सर्वांना इव्हॅक्युएट करून वाचवतो, बरोबर की नाही. मग त्याच्यानंतर लढणारी टीम जी असते ती कोण आहे? तुम्ही, है की नाही. जे खंबीर आहेत ते तुम्ही. कोण जो असेल तो लढणार असेल तो आग विझवेल. ज्याचा सराव झालेला असेल तो आग विझवू शकतो. ज्याचा सराव नसेल झाला त्यांनी मग सगळ्यांना इव्हॅक्युएटच करायचं, बरोबर की नाही. आपण खाली आहोत, जेव्हा आग लागते तेव्हा आपल्याला लिफ्टचा वापर करायचा नसतो. सर्वांना माहिती आहे स्टेअरकेसचा वापर करायचा आहे. स्टेअरकेसनी कुठून यायचं आहे? फायर एक्झिट डोर कुठे आहेत? त्या ठिकाणी एमसीपी आहेत, बरोबर की नाही. मगाशी एमसीपी ऍक्टिवेट केला, माहिती आहे ना सर्वांना. रेड कलरचा एमसीपी आहे, बरोबर. तो एमसीपी आपण वाजवला, आपल्याला कळलं. पण जेव्हा जेव्हा सर्व गोष्टी ऍक्टिवेट होतील तेव्हा आपल्याला सिरियसली जायचंय. असं नाही की कोणीतरी असंच वाजवलं आणि आपण गेलोच नाही. दुर्लक्ष करायचं नाहीये, ठीक आहे. सर्वांना कळलं? कुणाला काही प्रश्न आहेत का? अजून कुणाला काय प्रश्न आहेत का? कुणाला काय प्रश्न आहेत? मग आपण एक फोटो काढून घेऊया. चला फोटो काढून घ्यायचा सगळ्यांना. तुम्ही उपस्थित होता या ड्रिल मध्ये, सहभागी होता. आपण एकत्र फोटो काढून घेऊया. आणि पीए सिस्टीमला आपले सगळे इंटरकॉम कनेक्टेड आहेत. तर कुठे पण आग लागली किंवा कुठे पण प्रॉब्लेम झाला तर त्याच्यातलं तर कुठे पण कोड ब्ल्यू झाला तर आपल्याला 111 डायल करून लोकेशन सांगायचं आहे. आणि कोड ब्ल्यू आता फॉर एक्झाम्पल फर्स्ट फ्लोअरला जर झाला तर कोड ब्ल्यू फर्स्ट फ्लोअर, कोड ब्ल्यू फर्स्ट फ्लोअर असं तीनदा बोलायचं. तुम्ही कुठल्या पण इंटरकॉमवरनं 111 डायल करून बोलू शकता. फोटो काढले. कुठल्या पण इंटरकॉमवरनं फोन करून 111 डायल करायचा. कोड रेड सेकंड फ्लोअर, कोड रेड सेकंड फ्लोअर. हे सगळ्यांना हॉस्पिटलमध्ये जिथे आपल्याकडे 20 स्पीकर लागलेले आहेत तर सगळीकडे पण येतं. पण दोघांना पण नंबर इज सेम 111. कोड रेडला पण कोड ब्ल्यूला पण. असे खूप कोड असतात पण आपल्याकडे इथे दोनच पॉसिबल आहे, कोड ब्ल्यू आणि कोड रेड. ठीक आहे, 111. त्याचे स्टिकर आता लावू सगळीकडे, इन प्रोसेस आहे. तर फक्त त्याच्या चला सर्वांना कळालं? कोणाला काय अजून माहिती हवी आहे, विचारायचंय, काय प्रश्न पडलेत? आग लागल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? या इकडे 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 उभे राहा सर्वांनी. इकडे या, मागच्या साईडला या. आपल्याला फायर एक्सटिंग्विशर कसं ऑपरेट करायचं आहे, बरोबर की नाही. तुम्हाला डावा पाय पुढे घ्यायचा आहे. कुठे आहे? पुढे घ्यायचा आहे, बरोबर. डावा पाय पुढे घेतलाय, हा डावा पाय पुढे घ्या. हा, आपल्याला टार्गेट कुठे आहे? बेस ऑफ फायर, म्हणजे या विटेनवर मारा, बरोबर. आतमध्ये मारा ताकी पावडर तिकडेच जाईल आतमध्ये. ठीक आहे, करा ऑपरेट. पहिला पिन काढायची, लक्षात घ्या सर्वांनी. इकडे बघा, पिन माहिती आहे ना तुम्हाला, आता मगाशी दाखवलं तसं. पहिला ही सेफ्टी पिन आपल्याला काढायची आहे, बरोबर. लॉक तोडला आपण, सील तोडला, बरं. ही पिन काढली आपण, ती पिवळी ह्याची पिन काढली, ऑलरेडी काढली. ठीक आहे, आता एम करा, एम करा. खालून पकडा, वरतून पकडू नका. हा, इकडे मारायचंय टार्गेट. इकडे सर्वांनी इकडे बघा, या इकडे सर्वांना दाखवा, सर्वांना दिसते. बस, 1. नेक्स्ट नेक्स्ट, या लवकर लवकर या, फटाफट सर्वांनी या. वरतून पकडू नका, खालून पकडा. हा, आता टार्गेट करा खाली, आतमध्ये आतमध्ये. हा, आपल्याला पावडर सगळ्यांच्या अंगावर नाही. बस, नेक्स्ट 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 नेक्स्ट, सगळ्यांनी सर्वांनी या.
आतमध्ये आतमध्ये, हा बस. नेक्स्ट सर्वांनी एकेकाने या, पटापट या. बरोबर, रेडी. और एक या सर्वांनी या, सर्वांनी आपल्याला फायर एक्सटिंग्विशर पूर्णपणे संपवायचं आहे. मारा. येस, गुड. टाळ्या वाजवा, टाळ्या. बाकीच्यांनी टाळ्या वाजवा. लवकर या सर्वांनी एकेकानी. या मॅडम, या त्यात काळजी करू नका. या सर्वांनी या. आग विझवायची आहे. टार्गेट पुढे पकडा. हा बस, व्हेरी गुड. थोडक्यातच मारायचं आहे. दुसरा नेक्स्ट. या लवकर. कोण आहे अजून? या पटापट या. खालून पकडा, वरतून दाबू नका. हा म्हणजे हा पकडा, तिकडे मारा. बस, व्हेरी गुड. टाळ्या वाजवा. अजून एक. नेक्स्ट. या लवकर या, पटापट. गॅस निघून जाईल सगळा, प्रेशर निघून जाईल. लवकर या. खालून पकडा. एम करू नका तो. हा एम करा, पहिले टाका, खाली मारा एकदा आतमध्ये. टाळ्या. नेक्स्ट. अजून कोण आहे? या लवकर या, पटापट या सर्वांनी एकेकाने या. लवकर एकेकाने या. पिक्चर मध्ये आले पाहिजे सगळेजण. हा खालून नाही, तिकडे त्याच्या कॉर्नर. हा तिकडे मारा, कॉर्नरला मारा. कॉर्नर आतमध्ये पुढे जाऊन मारा. बस. नेक्स्ट. अजून कोण आहे? या लवकर या सर्वांनी. अजून कोण आहेत त्यांनी सर्वांनी इकडे या एकेकाने. कोण आहे? मॅडम या लवकर. कोण आहे अजून? या. आपल्याला सर्वांना आला पाहिजे हा पूर्ण व्हिडिओ. सावकाश. अजून मारा. कोण आहे अजून? मारून घ्या. फोटो काढणारे आहेत की नाही? मारा. संपून टाका. हा डावा पाय पुढे घ्या आणि मारा. आतमध्ये त्याच्या आतमध्ये मारून घ्या. हा मारा आतमध्ये जोरात. हा मारा. अजून कोण राहिलंय का? अजून आहे का? बॅलन्स असेल तर मारून घ्या. आहे का? संपला का? आहे बघा. पूर्ण संपून टाका. मग संपून टाका खाली. आतमध्ये मारून टाका. अजून मारा. अजून आतमध्ये जाऊन मारा. पाहतो ना. या साईडला या. बरं, आता थोडक्यातच मारायचं आहे, कारण की प्रत्येकाला मारून बघायचं आहे. बरोबर की नाही? पावडर किती प्रेशरनी पावडर बाहेर निघते, लक्षात घ्या. आपल्याला मारायचं कुठल्या साईडला? या साईडला मारा. बरोबर, वरतून मारा, म्हणजे खाली जाईल ती पावडर आणि धूर त्या ठिकाणी होणार नाही. रेडी? चला स्टार्ट.